नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे परमार्थ. 5 जून. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. अंतःकरण शुद्ध आले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत. कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे. आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव फार लवकर येईल. साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जपले पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड वस्तू येत नाही तर त्या वस्तूवरचे ममत्व येते. वस्तूवर आसक्ती न ठेवणे हे वैराग्य आहे. ती वस्तूच नसते हे वैराग्य नव्हे. परमात्म्याने जे दिले आहे ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय. या भावनेत राहून जो इंद्रियाच्या नादी लागत नाही तो वैरागी. वैराग्य वाचून सारा परमार्थ लटका आहे. कोणतीही गोष्ट ही अभ्यासाने साध्य होत असते. शहाण्या माणसाने उगीच विकल्प न लढवता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा. बाह्य अंगाने करावी प्रपंचाची संगती, चित्ती असावा एक रघुपती. प्रपंचात वृत्ती स्थिर ठेवण्यासाठी मनातील विचारांचा निचरा करायला हवा. मन मोकळे करायला हवे. काही बोलायचे, सांगायचे, शेअर करायचे असेल तर नक्की कमेंट करा. आनंदात रहा. धन्यवाद.